नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बटाटा वापरून खमंग आणि खुसखुशीत अशी होणारी ही अळूवडीची रेसिपी बघणार आहोत। करायला एकदम सोपी आणि कमी वेळेमध्ये ही अळूवडी होते। तर काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 5 ते 6 मिरच्या, 1 चमचा धने जिरे, पाव चमचा ओवा आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे जाडसर मिक्सरला वाटून घ्यायचं। या अळूमध्ये स्पेशल म्हणजे बटाटा। तर इकडे मी मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतलेले आहेत। बारीक किसणीवर असा हा बटाटा किसून घ्यायचा की ज्यामुळे तो लवकर शिजेल। लगेचच असा हा पाण्यात टाकायचा म्हणजे तो काळा पडणार नाही। इकडे बेसन मी 1.5 कप घेतलेला आहे। या बेसनमध्ये मी 1 कप भरून पाणी घालते। या बेसनामध्ये पाणी घातल्यानंतर ज्या गाठ्या तयार होतात ना, ते व्यवस्थित मोडून घ्यायच्या। अळूवडीसाठी बघा, मी इकडे मोठ्या आकाराची 7 ते 8 पाने घेतलेली आहेत। ती अशी दुमडून मधोमध कापून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची। ही पाने मोठी, यामुळे मी इकडे 2 बटाटे वापरलेले आहेत। जर तुमच्याकडे अळूवडीची पानांची साईज जर छोटी असेल ना, तर मात्र एकच बटाटा यामध्ये वापरायचा, कारण बटाटा जास्त वापरला ना तर अळूवडी देखील मऊ पडते। बघा, तर इकडे अळूवडीची पाने मी बारीक चिरून घेतलेली आहेत। कढईमध्ये आता चमचाभर तेल घालायचं। हे तेल हलकसं गरम झालं की लगेचच यामध्ये तीळ घालून घ्यायचे। ती तेलात घातल्यामुळे उडतात, त्यामुळे लगेचच याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं होतं ना, ते घालायचं। छान परतून घ्यायचं। यामध्ये हळद घालायची, ती पण छान मिक्स करून घ्यायची। यामध्ये अळूची पाने घालायची। पाने मिनिटभर परतली की याच्यामध्ये आपण जो बटाट्याचा किस करून ठेवला होता ना, तो घालून घ्यायचा। पुन्हा एकदा हे सारे मिश्रण 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। तसं या मिश्रणाला पाणी सुटल्यासारखं झालं की जे मिश्रण आपण बेसनचं करून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं। आता मात्र मिश्रण घातल्यानंतर जर गॅस मध्यम असेल तर तो एकदम बारीक करायचा आणि या बारीक गॅसवरच हे मिश्रण व्यवस्थित ढवळत राहायचं, कारण बेसन घातल्यानंतर हे मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे हे मिश्रण तळाला चिकटू शकतं। तर बघा, अशा प्रकारे दाटसर आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे। अळूवडीसाठी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालं आहे। हे मिश्रण मी लगेच ताटात काढून घेणार आहे। ताटात काढण्यापूर्वी मी या ताटाला तेल लावून घेतलं होतं। आता या ताटामध्ये आपल्याला हे सगळ्या बाजूने मिश्रण सेट करून घ्यायचं आहे की ज्यामुळे हे मिश्रण थंड झाल्यानंतर याच्या वड्या पाडता येतील। हे मिश्रण सुकायलाही जास्त वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटात आपण याच्या वड्या पाडून घेऊ शकतो। मिश्रण गरम असल्याने अशी वाटी घ्यायची आणि सर्व बाजूने हे असं थापून घ्यायचं। आता हे 10 मिनिटं असंच ठेवूया। 10 मिनिटानंतर बघा, याच्या सुरीने वड्या पाडून घ्यायच्या। एकदम छान आणि न चिकटता याच्या वड्या पडतात। कमाल अशा चवीच्या या वड्या होतात। त्याच पद्धतीच्या वड्या खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर अशा पद्धतीने वड्या तुम्ही नक्की करून बघा। बघा, अशी ही वडी किती सुरेख दिसते। या वड्या मी शॅलो फ्राय करून घेणार आहे। तर पॅनमध्ये तेल घालायचं। यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि वड्यांच्या कलरसाठी थोडीशी मिरची पावडर यात घालायची। कापून घेतलेल्या वड्या यामध्ये घालायच्या आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायच्या। तुम्ही या वड्या डीप फ्राय देखील करू शकता। तर मग तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।